हा देखावा तसा आमचा काही विचार नव्हता, पण आता एक दीड महिना अगोदर माझे सासू सासरे पंढरपूरला गेले होते आणि त्यांचे नातू पण सगळे सोबत होते. पण ते गेले आणि तेव्हाच त्यांचा असं योग आला की तिथे मंदिर बंद होता. मुलांना पण असं वाटत होतं आपण आलो आणि मंदिर बंद आहे, तर पंढरपूरचे देव मंदिर पाहायचं असं वगैरे त्यांची इच्छा होती. तेव्हापासूनच आमच्या मनात होतं की वारकरीची थीम ठेवायची म्हणून वारकरी संप्रदायाची. आधी आमच्या मनात दुसरा होता, पण वारकरी संप्रदायाचाच देखावा करावा असं आमची इच्छा होती. जैसे कि चाचा ने बताया, पिछले 78 वर्षों से हम गणेश जी की स्थापना कर रहे हैं. तो हमारा यही विज़न है आगे कि नई नई थीम पे हम डेकोरेशन करें और एक समाज को एक संदेश दें. मागील 78 वर्षापासून बाप्पाचे आगमन आमच्या इथे फार धूमधडाक्याने होते. प्रत्येक वर्षी देखावेही सुद्धा चेंज राहतात. मागील 10 वर्षापासून आम्ही देशाच्या वरती काहीतरी एक थीम ठेवून देखावा निर्माण करतो. यावर्षीसुद्धा पंढरपूरचे विठ्ठल मंदिर आणि वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात फार प्रथम स्थान आहे विठ्ठलाला. तोच देखावा इथे निर्माण केलेला आहे. वारकरी संप्रदायाचे जनक ज्ञानेश्वर महाराज आणि गुरु नरहरी सोनार ह्या दोनांची मूर्ती आणि वारकरी संप्रदायाची पूर्ण शिस्तबद्ध चालत असलेली एक झाकी ही आम्ही इथे दाखवण्याचे प्रयत्न केलेला आहे. मागील 78 वर्षापासून पारंपरिक पद्धतीने श्रीचे आगमन आमच्या इथे होतात. अमृत महोत्सव मागच्या 75 वर्षी आम्ही अमृत महोत्सव, भारताचा अमृत महोत्सव आणि आमच्या घरच्या बाप्पाचा अमृत महोत्सव हा साजरा केला होता. त्या अगोदर सर्व अभियान, त्या अगोदर कैलाश मानसरोवर, मागच्या वर्षी आम्ही चंद्रयानच्या देखावा स्थापन केला होता. काहीतरी शिक्षा बोध होईल या हिशोबाने आम्ही देखावे सादर करतो. हा देखावा बघण्यासाठी आणि प्रत्येक वर्षी हे देखावे बघण्यासाठी अर्जुनी मोरगाव आणि परिसरातील लोक इथे येत असतात.